हिंदी चित्रपटसृष्टीप्रमाणे मराठी सिनेसृष्टीत रुबाबदार नायक नसतात अशी टीका काही लोक करतात। या टीकेला उत्तर देणारे जे काही रुबाबदार नायक मराठी चित्रपटसृष्टीला भेटले त्यात अरुण शंकरराव सरनाईक यांचे नाव सर्वात पहिले घ्यावे लागेल। अवघे 49 वर्षाचे आयुष्य लाभलेला या अभिनेत्याच्या देखणेपणा आणि रुबाबदारपणाबद्दल आजही चर्चा होते। 70व्या दशकात मराठी चित्रपटाला एक तरुण आणि रांगडागडी अरुण सरनाईक यांच्या रूपाने मिळाला होता, परंतु एका अपघातात त्यांचे अकाली निधन झाले। चला पाहूया त्यांची संपूर्ण जीवन कहाणी। अरुण सरनाईक यांचा जन्म 4 ऑक्टोबर 1935 रोजी कोल्हापूर येथे एका कलासक्त कुटुंबात झाला होता। अरुण यांचे वडील शंकरराव सरनाईक हे संगीत तज्ञ होते, तर त्यांचे काका निवृत्तीबुवा सरनाईक हे प्रख्यात शास्त्रीय गायक होते। त्यामुळे अरुण यांना गाण्याचे शिक्षण घरातच मिळाले। अभिनयात नावारूपास येण्यापूर्वीच अरुण यांनी पेटी आणि तबल्यात मातब्बरी मिळवली होती। उच्च शिक्षणासाठी ते मुंबईत आले। मुंबईच्या रुईया महाविद्यालयामधून त्यांना पदवी मिळाली। पदवी मिळाल्यावर त्यांना लगेच नोकरी चालून आली। इचलकरंजीला एका कारखान्यात व्यवस्थापक म्हणून ते रुजू झाले, पण त्यांचे मन नोकरीत लागत नव्हते। कलेची आवड त्यांना स्वस्त वस्तू देत नव्हती। या सुमारास मो. ग. रांगणेकर हे भटाला तिली ओसरी हे नाटक बसवत होते। या नाटकात काम करायची संधी अरुण सरनाईक यांना मिळाली। त्या संधीने त्यांनी अभिनय करण्याची सुरुवात केली। या नाटकामुळे एक मोठी संधी अरुण यांच्यापुढे चालून आली। विख्यात दिग्दर्शक व्ही. शांताराम यांच्या डोक्यात शाहीर प्रभाकर हा चित्रपट बनवायचा विचार चालू होता। यातील मुख्य भूमिकेची ऑफर त्यांना मिळाली, मात्र दुर्दैवाने हा चित्रपट काही बनला नाही। त्यामुळे ते निराश झाले। मात्र त्यांनी सिनेक्षेत्रात पाय रोवायचे आपले प्रयत्न सुरू ठेवले। प्रख्यात लेखक दिग्दर्शक अनंत माने यांना शाहीर परशुराम यांच्यावर सिनेमा बनवायचा होता। त्यांची नजर अरुण यांच्यावर गेली। त्यांना हा राजबिंड तरुण भूमिकेला योग्य वाटला। त्यांनी शाहीर परशुराम चित्रपटात अरुण यांना संधी दिली। या चित्रपटाने त्यांचे मराठी सिनेसृष्टीत पदार्पण झाले। या भूमिकेपाठोपाठ लेखक दिग्दर्शक दिनकर पाटील यांचा वरदक्षिणा आणि दत्ता धर्माधिकारी यांचा विठू माझा लेकूरवाळा हे चित्रपटही अरुण यांना मिळाले। परंतु सुरुवातीचे हे तिन्ही चित्रपट फ्लॉप झाले। त्यांना लवकरात लवकर एका हिट चित्रपटाची आवश्यकता होती, नाहीतर ते कायमचे इंडस्ट्री बाहेर फेकले जाणार होते। त्यानंतर आलेल्या रंगल्या रात्री अशा या चित्रपटाच्या रूपाने त्यांना अत्यावश्यक असा हिट चित्रपट मिळाला। या चित्रपटाने अरुण सरनाईक यांना स्टार बनवलं। त्यांच्या अनेक चाहत्यांपैकी शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे हेही होते। शिवसेना प्रमुखांनी तेव्हा हा कलाकार खूप नाव कमवणार असे भाकीत केलं होतं आणि ते पुढे खरं ठरलं। अरुण सरनाईक जेव्हा चित्रपटसृष्टीत जंप बसवत होते तेव्हा चंद्रकांत, सूर्यकांत, विवेक, रमेश देव यांसारखे दिग्गज चित्रपटसृष्टीवर राज्य करत होते। त्यामुळे कोणा नवख्या कलाकाराला स्वतःचे स्थान निर्माण करणे खूप अवघड होतं। पण धारदार आवाज, उत्तम संवाद आणि कसदार अभिनय या जोरावर अरुण सरनाईक यांनी स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली। राजा ठाकूर यांनी दिग्दर्शित केलेल्या पाहू रे किती वाट या चित्रपटात त्यांनी डॉक्टर चारू दत्त हे पात्र लीलया रंगवलं होतं। त्यांनी काही चित्रपटात रुबाबदार खलनायकही साकारला होता। सुभद्रा हरण या चित्रपटात त्यांनी साकारलेला दुर्योधन खूप गाजला होता। नंतर आलेल्या एक गाव 12 भानगडी, केला इशारा जाता जाता, सवाल माझा ऐका या चित्रपटांनी त्यांना मुख्य अभिनेता म्हणून प्रस्थापित केलं। त्या काळात मराठीत ग्रामीण आणि शहरी असे दोन्ही प्रकारचे चित्रपट मोठ्या प्रमाणावर बनत। अरुण सरनाईक ग्रामीण आणि शहरी अशा दोन्ही प्रकारची पात्र एकदम अफलातून रंगवत। डॉक्टर जब्बार पटेल दिग्दर्शित सिंहासन हा चित्रपट खूप गाजला। संपूर्ण भारतात राजकारणावर आधारित असा चित्रपट आजवर झाला नाहीये। यामधील अरुण सरनाईक यांनी जयाजीराव शिंदे ही मुख्यमंत्र्यांची व्यक्तिरेखा साकारली होती। मुख्यमंत्र्यांच्या व्यक्तिमत्वासाठी आवश्यक असलेले अदब आणि रुतबा अरुण सरनाईकांनी पडद्यावर सुंदर रीतीने दाखवला होता। सवाल माझा ऐका आणि केला इशारा जाता जाता या चित्रपटामध्ये त्यांनी ढोलकीवाल्याची भूमिका केली होती। लहानपणी त्यांनी अनेक वाद्ये शिकली होती, त्यांना फायदा या भूमिकेसाठी झाला। 5 नाजूक बोटे या चित्रपटात त्यांनी डबल रोल साकारला होता। वाईट आणि चांगल्या अशा 2 भावांची भूमिका त्यांनी केली होती। मुंबईचा जावई या चित्रपटात त्यांनी नाटक वेड्या तरुणाची भूमिका गाजवली होती। अरुण लहानपणीच गाणे आणि वाद्य शिकले होते, त्यामुळे संगीतकार राम कदम यांनी त्यांना चित्रपटात गायची संधी दिली। टोंगरची मैना आणि गणगवळण या 2 चित्रपटात अरुण सरनाईक यांनी गाणी गायली आहेत। पुढे घरकुल या चित्रपटासाठी अरुण यांनी पप्पा सांगा कुणाचे हे फेमस गाणं गायलं होतं। त्यानंतर काही वर्षांनी आलेल्या चंदनाची चोळी अंग अंग जाळी या चित्रपटातील त्यांचे एक लाजरान साजरा मुखडा चंद्रावाणी फुलला ग हे गाणेही अजरामर झाले। त्यांच्या संत वाहते कृष्णामाई या सिनेमाची थीम पुढे घेऊन आशुतोष गोवारीकर यांनी स्वदेश हा सिनेमा बनवला।
त्यांच्या मुंबईचा जावई या चित्रपटावर आधारित हिंदीमध्ये पिया का घर हा सिनेमा आला होता। पिंजऱ्यामधील मुख्य भूमिका अरुण सरनाईक हे करणार होते, मात्र व्ही शांताराम यांच्याशी काही वाद झाल्यामुळे शेवटी ती भूमिका श्रीराम लागू यांना मिळाली। सरनाईकांचं अभिनयातील कर्तृत्व पाहता त्यांना हिंदी चित्रपटसृष्टीतही ताकदीच्या भूमिका मिळायला हव्या होत्या, परंतु मराठी चित्रपट आणि नाटकात ते खूप बिझी होते, त्यामुळे ही संधी काही त्यांना मिळाली नाही। त्यांनी कधी पैशासाठी काम केलं नाही, पैसे मिळतात म्हणून काम करावे हे त्यांच्या तत्वात बसत नव्हतं। एखादी भूमिका आवडली तरच ते स्वीकारत। अभिनय करण्याबरोबरच त्यांना सामाजिक भानही होते। चित्रीकरणातून वेळ मिळाला की कृषी रुग्णांसाठी काम करणाऱ्या आनंद ग्राममध्ये ते समाजकार्य करत। तिथल्या गोरगरीब लोकांची सेवा करायला त्यांना खूप आवडायचे। अरुण सरनाईक यांचे लग्न अनिता सरनाईक यांच्यासोबत झाले। पुढे त्यांना संजय आणि सविता ही 2 मुले झाली। मुले हुशार होती। मुलगा इंजिनियर झाला आणि मुलगी MBBS शिक्षण घेत होती। नवरा बायको आणि मुले असा त्यांचा संसार चालू होता। यावेळी त्यांना निवृत्तीचे वेध लागले। शक्यतो कलाकार कधीच निवृत्त होत नसतो, मात्र अरुण सरनाईक वेगळे होते। सिनेमा क्षेत्र सोडून गावी जाऊन शेती करावी असा त्यांचा बेत होता, परंतु नियतीच्या मनात काही वेगळंच होते। 21 जून 1984च्या पहाटे पंढरीची वारी या गाजल्या चित्रपटाचं शूटिंग संपवून परत येत असताना त्यांच्या गाडीचा भीषण अपघात झाला। या अपघातात अरुण सरनाईक, त्यांची पत्नी आणि मुलाचं निधन झालं। एका क्षणात संपूर्ण कुटुंब उद्ध्वस्त झालं। मात्र अरुण सरनाईक यांची मुलगी सविता MBBS शिक्षण घेण्यासाठी मिरजला होती, त्यामुळे ती या सगळ्यातून बचावली। सविता यांनी डिप्लोमा इन चाइल्ड हेल्थ ही पदवी मिळवली आहे। सध्या त्या पुण्यात बालरोग तज्ज्ञ म्हणून काम करतात। त्यांचा विवाह प्रसिद्ध बिल्डर रणजित नाईक नवरे यांच्याशी झाला असून त्यांना 2 मुले आहेत। अरुण सरनाईक यांचे निधन झाले तेव्हा ते 49 वर्षांचे होते। नियतीने आणखी काही वर्ष साथ दिली असती तर कदाचित या राजमुंडे अभिनेत्याकडून आणखी सुंदर कलाकृती आपल्याला पाहायला मिळाल्या असत्या। त्यांच्या अचानक जाण्याने मराठी सिनेसृष्टीची भरपूर हानी झाली। तर ही होती मराठी चित्रपटात मोलाचे योगदान देणाऱ्या अरुण सरनाईक यांची जीवन कहाणी। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि मराठी चित्रपटसृष्टीशी निगडीत अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा।